तोची तीर्थरूप सदा, तया दोष ना बाधिती कदा. जो रतला परमानंदा, ते ते सर्व सिद्धी ओळगती. ऐशी वेदशास्त्री पुराणी, जो रतला नामस्मरणे. धन्यतया तीर्थ पर्वणी, धन्यवाणी तयाची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 222 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अग्निर्ज्योतिरहा शुक्लः षण्मासा उत्तरायणं, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. अर्थात ब्रह्म जाणणारा जो ब्रह्मवेत्ता आहे, जो महात्मा आहे, सिद्ध अवस्थेला पोहोचलेला जो मनुष्य आहे, तो आपला देह हा मोक्ष प्रदान करणाऱ्या वाटेला लावणाऱ्या ज्या देवता आहेत, अधिष्ठाता देवता, त्यांच्या अस्तित्वातच त्यांचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्येच तो आपला देह ठेवत असतो. मग या देवता कोणत्या आपण पाहिलं की अग्निदेवता आहे. तर अग्निदेवतेचं अस्तित्व जाताना कसं असतं, तर जातानाची अवस्था, त्या सिद्धाची अवस्था ही चेतन अवस्थेमध्ये पाहिजे. बऱ्याच वेळा आपण पाहतो, बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा जास्त बहुत करून सर्वच ह्या अचेतन अवस्थेमध्ये जात असतात महाराज. कोमा अवस्था ज्याला म्हणतो आपण, त्या अवस्थेमध्येच असायला जीव असतो, परंतु सर्व इंद्रियांवरचं नियंत्रण, सर्व इंद्रियांचं कार्य हे जवळपास थांबलेलं असतं. फक्त श्वास चालू आहे म्हणून तो जगत असतो. तर असं नाही, अंतकाळाच्या वेळेस अवस्था चेतन असावी, त्याला ते कळावं. चेतन अवस्थेत असल्यामुळं काय होतं की बुद्धी वगैरे हे जे सगळे फॅक्टर आहेत, जे इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, अहंकार वगैरे, सूक्ष्म मन जे आहे ते चेतन अवस्थेत जर असेल तर जीव बरोबर सारासार विचार करतो आणि आयुष्यभराची जी साधना आहे ती साधना त्याला त्यावेळेस सहकार्य करत असते. अर्थात हे सगळं आपोआप घडत असतं. आयुष्यभराच्या साधनेमुळं ते फळ अशा महात्म्याला आपोआप प्राप्त होत असतं महाराज. म्हणून जाताना अग्निदेवता प्रज्वलित असावी, अर्थात जठराग्नी जो आहे आतला तो प्रभावित असावा. जातानाचा काळ प्रकाश असावा, म्हणजेच दिवस असावा. दिवसाच्या शुभक्षणी प्राणोत्क्रमण व्हावं. काळ शुक्ल पक्षाचा असावा आणि सूर्याचं उत्तरायण चालू असावं. जानेवारी ते जून, 14 जानेवारी ते 21 जून या कालावधीमध्ये ते प्राणोत्क्रमण व्हावं. अशा अवस्थेमध्ये जो जातो त्याला मोक्ष मिळेल की नाही अशी शंका घेण्याची काहीच आवश्यकता राहिलेली नसते. कारण मोक्ष त्या कालावधीत गेल्यानंतर प्राप्त होतच असतो. आपण आधी चिंतन केलं की बऱ्याच वेळा परमार्थाच्या वाटेलाही गेलेला नाही आणि मृत्यू मात्र त्याला एकादशीच्या दिवशी येतं. तर अशा वेळेस समजायचं की काही भोग भोगण्याकरता ही विभूती या मृत्यूलोकी आलेली होती. भलंही त्याचं कर्म आम्हाला अतिशय निंदनीय वाटत असलं, अतिशय क्लिष्ट वाटत असलं, अतिशय नकारार्थीचं त्यानं जगलेला असला, तरी तो जर या शुभकाळी जात असेल तर समजायचं की पूर्वजन्मीचे पूर्वपुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्माची त्याची पुण्याईच इतकी असते महाराज की बरोबर अंतसमयी तो या शुभकाळी जात असतो. बऱ्याच वेळा चर्चा आपण ऐकतो की आयुष्यभरामध्ये यानं कधी परमार्थाच्या वाटेला गेलं नाही हो, कधी तीर्थयात्रा केली नाही, कधी
ब्राह्मण भोजन घातलं नाही, कधी अन्नदान केलं नाही, कधी सप्त्यामध्ये वर्गणी दिला नाही, कशातच परमार्थामध्ये याचा भाग नाही, कधी कथाश्रवण केली नाही, कधी काकडाला उभा राहिला नाही, हरिपाठ कानावर कधी घेतला नाही, आणि मृत्यू मात्र याला अशा शुभ काळी जर आलेला असेल तर आपण देवाला दूषणं देतो की भगवंताच्या ठिकाणी हा कसला न्याय आहे. महाराज, त्याच्या ठिकाणी अन्याय कधीच होत नसतो. त्या जीवात्म्याचं पूर्वजन्माचं पुण्य संचय इतका असतो की प्राणोत्क्रमण बरोबर या शुभ घटिकेमध्ये त्याचं होत असतं आणि मोक्ष त्याला प्रदान केला जातो. जरी आयुष्यभर भगवंताचं नाम मुखात घेतलेलं नसलं तरी केवळ उर्वरित भोग भोगण्याकरता आलेला असतो आणि तितके भोग भोगले की तो निघून जात असतो. महाराज, या जगताचा निरोप घेत असतो आणि जाताना अशा शुभ कालावधीत तो जातो. नाहीतर भगवंताने तर सांगितलं आहे की जातस्य हे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्ममृतस्य आएगा सो जाएगा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहेच आहे महाराज. परंतु तो मृत्यू जेव्हा त्या मृत्यूचा सोहळा होऊन जातो, कित्येक महात्म्यांचा मृत्यूचा सोहळा होत असतो. महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलींचं चरित्र पाहताना आपण पाहतो की रेडा ज्याच्या मुखातून श्रुती बोलवल्या तो प्राणी असून ज्ञाना 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 म्हणून जप सुरू करतो, अन्नपाणी सोडून देतो आणि तोच संकेत माऊलींना सुद्धा मिळतो. आणि माऊली निवृत्तीरायांना आपल्या गुरुबंधूला सांगतात की दादा, आपल्याला त्या ठिकाणी जायला पाहिजे. त्या ठिकाणी जातात तर तो रेड्याचा मालक पाटील जो असतो तो परेशान असतो. माऊलींना पाहताबरोबर त्याला अत्यानंद होतो आणि तो सांगतो, पाहावो, माझ्या या ज्ञानानं चारा पाणी सगळं सोडून दिलेलं आहे. बरोबर तुम्ही योग्य वेळीत आलात बघा. त्याला काहीतरी सांगा. हात फक्त ठेवला तर श्रुती बोलले आहे, त्याला काहीतरी खायला सांगा म्हणून विनवणी करतो माऊलींची. त्यावेळेस माऊली सांगतात की या जगताचा निरोप घेण्याची वेळ त्याची आलेली आहे. महाराज, पशुयोनी आहे, काही भोग असतील ते भोगले, पण मोक्षाच्या प्रती जाण्याचं भाग्य पशुयोनीमध्ये सुद्धा त्या जीवात्म्याला मिळत असतं. माऊली सांगतात की माझी एकच इच्छा आहे की या रेडेश्वरची समाधी व्हावी. रेडा हो सर्वात निर्बुद्ध प्राणी म्हणून सर्कशीत सुद्धा कधी याला स्थान नाही, सगळ्या प्राण्यांना स्थान आहे. इतक्या निर्बुद्ध प्राण्याच्या मुखातून माऊलींनी श्रुती वधवून घेतल्या महाराज आणि कृतज्ञता व्यक्त केली की बाबा ज्ञाना, त्या रेड्याला म्हणतायत माऊली की बाबा ज्ञाना, अरे तू होतास म्हणून आज आम्हाला हे दिवस आहे. तू जर श्रुती त्यावेळेस बोलला नसता तर या जगतामध्ये आज आमचं जे स्थान आहे ते कदाचित राहिलं नसतं. तुझ्यामुळे आम्ही इथं आहोत, म्हणून तू पुढे चाललेला असला तरी तुझ्या मागून आम्ही येतो आहे, काळजी करू नको. काय अभय आहे महाराज. आणि रेड्यानंही त्यावेळेस देह ठेवला, त्यांची समाधी झाली महाराज. त्या पैठणजवळ रेडेश्वर म्हणून समाधी आहे खेडेगावामध्ये. सांगायचं तात्पर्य हेच आहे की भोग भोगले, भोग भोगून सारलं की उरतं ते फक्त पुण्यकर्म. त्या पुण्याच्या जोरावर जरी पशुयोनी असली म्हणून गजेंद्राचा सुद्धा उद्धार झालेला आहे महाराज. हत्तीमध्ये आहे ती मगर पकडलेली मिठी, दोघांचाही भगवंताने उद्धार केलेला आहे. भगवंताशी ती नाड जोडता आली पाहिजे. ती अनन्य भक्ती जेव्हा हृदयस्थ होते, हृदयामध्ये उत्पन्न होते, प्रभूची छबी जेव्हा हृदयस्थ होऊन जाते आणि लख प्रकाश पळून भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, कशातच तो रमत नाही महाराज. मग निर्वाणे गोविंदासे पुढे भगवंताचं कार्य तिथून पुढे सुरू होत असतं. काहीच साकडे पळून येदी योगक्षेमम वाहम्यम, अभिवचनच देऊन टाकतात भगवंत की अर्जुना
त्याचा योग आणि क्षेम. मोक्ष त्याला प्रदान करेल हे तर पुढचं आहे, पण याच देही याच जन्मी त्याला आम्ही मुक्तानंद प्रदान करत असतो. त्याचा योग क्षेम आम्ही वाहत असतो, मी वाहत असतो भगवंत म्हणतात. पारमार्थिक त्याला चिंतित ठेवत नाही, पारमार्थिक चिंता त्याची संपूर्ण मिटवून टाकतो मी. यात नवल नाही आहे, त्याचा प्रापंचिक अडचणीसुद्धा मी सोडवतो. म्हणून तर किती कामं केले महाराज, कामाची यादीच आहे. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोण्या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा सगे कबीराचे मागे शेले विनी. सज्जन कसा विकू लागे मास माड्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घोडू फुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. नामयाची जनी सवेवेची शेनी. धर्म्यागरी पाणी वाहे झाडी. नाम्या सवे जेवी नव्हे संकुचित. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. अर्जुनाचे रती होया सारथी. बक्षी पोय हे प्रीती सुदाम्याचे. गवड्याचे गरी अंगे गाय ओढी. द्वारपाल बळी द्वारी झाला. यकोबाचे रोन फेडी ऋषिकेशी. अंबा ऋषीचे सुशी गर्भवास. मीराबाईसाठी घेतो प्याला विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार. काय केलं नि महाराज, घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी. पुंडलिकासाठी अजून तिष्ठता. अजूनही तेच कार्य करायला भगवंत तत्पर आहे. फक्त ती भक्ती आम्हाला साधता आली पाहिजे महाराज, की मग योगक्षेमम व हम्यहम. कशाची चिंता करण्याची भगवंत ठेवत नाही, आवश्यकताच पडू देत नाही. सर्व गाडा भगवंत चालवत असतो. कार्य आमचं त्या तोडीच व्हायला पाहिजे. ती साधना आम्हाला साध्य करता आलं पाहिजे. सिद्ध अवस्थेला जाता आलं पाहिजे. अवघड आहे पण अशक्य नाही आहे महाराज. यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 222 क्रमांकाच्या म्हणतात, अवधारी गा धनुर्धरा येतवरी सामर्थ्य यया अवसरा. देवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै. मोक्षाच्या प्रती जाण्याकरता अर्जुना हाच मार्ग सुलभ आहे. अवधारी गा धनुर्धरा, हे धनुर्धरा, हे अर्जुना ऐक. या काळाच्या योगाचे अर्थात तत्कालाभिनय देवतांचे असे इतके विलक्षण सामर्थ्य आहे. म्हणून मोक्षाकरिता हा सुखकर मार्ग आहे. कोणता? अग्निर्ज्योतिराहा शुक्ल षण्मासा उत्तरायणम. या काळामध्ये मृत्यू यावा हा सर्वात कमी कष्टाचा आणि सुखकर, अर्थात जन्मोजन्मीची साधना ही पदरी असावी लागते. तेव्हाच हा योगही घडून येतो. काय उगच सांगत नाही भगवंत अर्जुनाला की इतका सोपा मार्ग आहे म्हणून. अवधारी गा धनुर्धरा येतवरी सामर्थ्य यया अवसरा. देवीची हा उत्तो मार्ग स्वपुरा यावया पै. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.